करायला लागल तुला. नाही अगं मी मदत केलीच असती तुला, बघ 100% मदत केली असती. पण मला का नाही आंघोळीला जायचंय. तसं एकदा केली मी आंघोळ, पण बाई हा सगळा घाण कचरा बघून का नाही कसं खेळच यायला लागली. परत एकदा आंघोळ करावंसं वाटतंय. मी जाते आंघोळीला, तू तेवढं सगळं चकाचक साफ करून घे. मी आंघोळीवर नाही यायच्यात सगळं स्वच्छ दिसलं पाहिजे. साफ कर. कुत्रा नाहीये, एक मांजर नक्कीच आहे. या मांजरीचा आधी बंदोबस्त करायला हवा. येईल का रे पण? हा मग येईल ना भाऊ, मोठा शर्ट आहे. दिनेश. हा दादा. बरं झालं तू इथेच भेटलास. काय कामात आहे का? नाही दादा. बरं ऐक ना, 4 माणसं जरा बंगल्यावर पाठव ना, जरा काम आहे. लगेच पाठवतो दादा. बरं चालेल, येतो. हा दादा. आता डोक्यावर पडला का तू? माणसं पाठवतो बंगल्यावर. अरे मग काय झालं? त्याच्या दाराला 4 माणसं पाहिजे ना. 4 काय आपल्याकडे लई कॉन्टॅक्ट आहे. थांब. अरे पण माई साहेबांनी, जालेंद्र मामाने सांगितलंय ना बंगल्यावर माणसं नाही पाठवायची म्हणून. तू समजतं का नाही? ही शपथ, ते तर विसरलो रे मी. हा, मी तर त्याच्या दाला पण हो बोलून बसलोय, पण तिच्या दाला नाही कसं म्हणू. त्याचा दाचे लई उपकार आहे माझ्यावर. अरे हो, तू म्हणणं बरोबर आहे, पण माईसाहेब मोठ्या का तेजादा, हा दोघेही मोठे आपल्यासाठी, पण माईसाहेबांचा शब्द कसं काय मोडता येईल आपल्याला? हो रे, माई साहेबांना समजलं ना तर धारेवर धरतील मला. हे आता आता काय करायचं? काय करायचं काय? जरा थांब, जरा विचार करू दे मला. थांब, ठीक आहे, जरा टपकर बस. बस. कुणी केलं एवढा सगळा कचरा? तेजा, एवढं घाण करून ठेवलंय. तेजा, वैदेही. ताई का ओरडताय एवढ्या? ओरडू नको, नाही तर मग काय करू? हे बघ, कोणी एवढी सगळी घाण करून ठेवली माझ्या बेडरूम मध्ये. बाप रे, हे काय सगळं ताई? शी, किती पसरा आहे. अहो कोणी केलं हे सगळं? नाही, मी आता किचन मध्ये होते ना, मला काहीच माहित नाही. आणि तुम्ही तर एकटेच होतात ना रूम मध्ये? अगं मी बाथरूम मध्ये होते ग. मी बाथरूम मध्ये गेलेली बघूनच कुणीतरी हे सगळं घाण केले, मुद्दाम केले.